ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथम आचार्य छत्रपति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य बुद्धेशी सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्वर्ण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्रीराम कथेची वाचना चालू आहे। काल आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर असं कथानक वर्णन केलं होतं, परंतु ऐन टायमाला कथानक समाप्त झालं होतं की श्री लक्ष्मण आणि वनमाला यांचा विवाह करण्यासाठी त्यांचे जे पिता होते ते पिता त्यांची आगवानी रथातून आणि उत्कृष्ट पद्धतीने आगवानी करतात। आणि ज्यावेळी जिन मंदिरामध्ये ते दर्शन करायसाठी गेले, त्यांनी दर्शन केल्यानंतर त्यांची आगवानी झाली। आगवानी झाल्यानंतर आपलं कथानक तिथं संपलं होतं। ती आगवानी ज्यावेळी झाली, एक दुसराच प्रसंग अजून विवाह पूर्ण व्हायचा आहे, त्याच वेळी एक असा प्रसंग येतोय आणि कथानकला एक वेगळं वळण मिळतंय। कारण की जी कथा असते ती कथा कुठल्या साईडला वळेल कधी सांगता येत नाही। विवाहाची तयारी तर सगळी केलेली आहे, विवाहाची तर सगळी सिस्टीम राबवलेली आहे, परंतु आता एक असा एक प्रसंग त्यामध्येच उभा राहतोय आणि त्या प्रसंगामध्ये निश्चित रूपानं तो प्रसंग असा उभारतोय की ज्यावेळी यांच्या विवाहाची तयारी चालू होती आणि श्रीराम श्री लक्ष्मण आणि सीतामाया तिथे उपस्थित होते आणि त्याच वेळी की नाही तो जो वनमालाचा पिता होता पृथ्वीधर, तो आपल्या राजमहलामध्ये सिंहासनावर विराजमान होता आणि त्याच ठिकाणी सिंहासनावर हे सगळेजण श्रीराम श्री लक्ष्मण आणि सीतामाया विराजमान होते। लग्नाची तयारी तर जोरोशोरोमध्ये चालू आहे, परंतु इकडे एक घटना अशी घडते की एक सैनिक जो गुप्तहेर होता, गुप्तहेर वीज सैनिक आणि एका राजाची बातमी घेऊन तो पृथ्वीधर राजाकडे येतोय
आणि तो पृथ्वीराजाला पहिला प्रणाम करतोय आणि म्हणतोय की मी अतिवीर राजाकडून आलेला आहे आणि राजानं तुम्हाला निवेदन अर्जित केलेलं आहे की राजा आहे तो भरत राजाबरोबर किंवा शत्रुघ्न राजाबरोबर युद्ध करणार आहे आणि तुमच्या बऱ्याच सैनिकांची आणि राजांची मला गरज आहे. आता श्रीराम आणि लक्ष्मण तिथंच उपस्थित आहे. श्रीराम आणि लक्ष्मण तिथंच उपस्थित आहे आणि त्यांच्या पुढ्यातच त्यांच्या भावांच्यावर आक्रमण करण्यासाठी मदत मागायला एक निश्चित रूपानं राजाचा सैनिक आणि शिपाई आलेला आहे आणि त्यांच्या पुढ्यातच निवेदन केलेलं आहे की या राजांच्यावर आम्ही आक्रमण करणार आहोत आणि निश्चित रूपानं आम्हाने तुमची मदत हवी आहे. आता संधी चालून आल्या. राज्यात राहून सुद्धा जी संधी येणार नाही ती संधी आहे भावाची मदत करायची. निश्चित रूपानं श्रीराम आणि लक्ष्मण आश्चर्यचकित होतात की कोणती घटना घडल्या. म्हणून निश्चित रूपानं श्री लक्ष्मण त्या दूताला त्या सैनिकाला एक विचारतोय की मला सांगा की अशी कोणती घटना घडलेली आहे की त्या घटनेमुळे तुम्ही भरतवर आणि शत्रुघ्नवर नाही अयोध्या नगरीवर तुम्ही नाही स्वारी करायसाठी किंवा त्यांना त्यांच्या संग युद्ध करण्यासाठी तयार आहात. लक्ष्मणना हा प्रश्न केल्यानंतर तो जो दूत होता तो दूत म्हणतोय की आमचे राजे हे भरत राजावर किंवा शत्रुघ्न राजावर युद्ध करायला तयार झाले. त्याचं मूळ कारण आहे शत्रुघ्न कोणतेही विचार न करता कोणतीही सूचना न देता अचानक रात्रीमध्ये आमच्या नगरावर आमच्या राज्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये बरेच आमचे सैनिक योद्धे हे मरण पावलेले आहेत. म्हणून आमच्या राजानं निर्णय घेतलाय की भरत राजाबरोबर आणि शत्रुघ्न राजाबरोबर आपण युद्ध करायचं आणि त्यांना परास्त करायचं. त्यावेळी हे ऐकल्यानंतर लक्ष्मण आणि राम मनात विचार करतात की ही शत्रुघ्न चूक केलेली आहे. निश्चित रूपानं कोणताही राजनीतीमधील सगळ्यात मोठा कुठला एक नीती असेल तर त्या नीतीमध्ये कुठल्याही राजाला कधीही तो राजा युद्धाला तयार नसताना किंवा त्याला कुठलीही बातमी न देताना कुठल्याही राजावर स्वारी किंवा कुठल्याही राजासंग युद्ध कधी पुकारायचं नसते. ही राजनीती आहे. या राजनीतीची निश्चित रूपानं जी खिल्ली उडवलेली आहे त्याच्यामुळं आज भरत राजावर दुसरा राजा युद्ध करायला भरत राजावर तयार झालेला आहे आणि या परिस्थितीत जर युद्ध झालं तर भरत राजा यामध्ये हारणार आहे हे रामचंद्रांनी श्री लक्ष्मणला माहित होतं आणि याच्यावर काहीतरी उपाय करणं आवश्यक आहे. तो पृथ्वीराजाला कोणताही मनामध्ये शंका कुशंका येऊ नये म्हणून निश्चितपणे कोणतीही गोष्ट न सांगता तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची कारवाई करावी. आम्ही निश्चित रूपाने यात कुठल्याही गोष्टीचं इन्व्हॉल्वेशन करत नाहीत. आणि तो जो राजा मदतीची अपेक्षा घेऊन राजाच्या माध्यमातून दूत आला होता तो दूत तिथनं निघून जातोय. निघून गेल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण त्या पृथ्वीधर राजाला सांगतात की युद्ध आहे ते युद्धपेक्षा विवाह आहे तो विवाह जरा पुढे ढकला. सगळ्यांना वाटलेलं आज होईल. सगळी तयारच होती कपडे बिपडे घालून. सगळ्यांची इच्छा होती की निश्चित रूपानं आज या गोष्टी अतिशय निर्विघ्नपणे पार पडतील. परंतु कथानक मध्ये कधी काय मोड येईल आणि कथानक कुठल्या दिशेला जाईल काय सांगता येत नाही. आणि ही अवस्था निर्माण झाल्यानंतर आता पृथ्वीराज राजा म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमची अवस्था पार पाडून या. त्यावेळी ते दोघंही राम आणि लक्ष्मण सीता मैयाला घेऊन तिथं निघतात आणि निघाल्यानंतर जो अतिवीर राजा आहे त्या अतिवीर राजाचं राज्य कुठे आहे तिथं बघतात आणि त्या राज्यामध्ये निश्चितपणे जायच्या आधी एक जिन मंदिर होतं त्या जिन मंदिरामध्ये थांबतात. जिन मंदिराच्या पलीकडे एक राहण्याची व्यवस्था होती त्या घरामध्ये राहण्याच्या व्यवस्थेमध्ये राहतात आणि तिथंच त्या वनामध्ये एक माता जी होत्या त्या मातांच्या जवळ सीता मैयाला सोडतात की तू या मातांच्या जवळ थोडे दिवस तुझं निश्चित रूपानं जीवन आहे ते या मातांच्या जवळ त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांची वह्यावरती करत तुझं जीवन निश्चित रूपानं व्यतीत कर. म्हणून राम आणि लक्ष्मण त्या सीता मैयाला सांगतात आणि त्या मातांच्या जवळ सीता मैयांना सोडून ते तिथून निघतात. आणि त्या एका घरामध्ये त्या राज्याच्या अतिवीर राजाच्या राज्यामध्ये प्रवेश करायच्या आधीच त्या एका घरामध्ये हे दोघंही आपला वेश बदलतात आणि एका नर्तकींचं रूप धारण करतात. दोघंही श्रीराम आणि लक्ष्मण सांभाळले काय अवस्था आणि कुठं अवस्था झाली बघा. त्या नर्तकींचं रूप धारण केल्यानंतर निश्चित रूपानं ज्यावेळी नर्तकींचं रूप धारण केलेलं आहे ते रूप धारण केल्यानंतर ते रूप धारण करून त्या
अतिवीर राजाच्याकडे नगरामध्ये घोषणा करतात की नर्तिकीचा कार्यक्रम होणार आहे. ही घोषणा केल्यानंतर राजा अतिशय खुश होतोय आणि तो कार्यक्रम करून नंतर निश्चित रूपाने आपण युद्धावर पुढे निघून जाव्या ही भावना तो अतिवीर राजा करत असतोय. आणि नर्तिकीचं नृत्य बघायला सगळे मंत्री, योद्धे, सगळे राजे तिथे उपस्थित होते, कारण की युद्धाच्या आधी हा मंगल प्रसंग आहे म्हणून ते उपस्थित आहेत. आणि उपस्थित झाल्यानंतर आता दोन्ही नर्तिकी तिथं उपस्थित राहतात आणि नर्तिकींचं नृत्य होतं. एवढं सुंदर नृत्य करतात राम आणि लक्ष्मण सांभाळे, नर्तिकी नव त्यांच्या वेशामध्ये असलेले एवढं सुंदर नृत्य करतात. सगळे राजे त्या नृत्यामध्ये एवढे मग्न झालेले असतात आणि त्या मग्न अवस्थेतच ज्यावेळी तो अतिवीर राजा त्या राम नर्तिकी जवळ येतोय. नर्तिकीचं नाव राम नाही सोडा, नर्तिकी आहे, तो वेशामध्ये होता. त्या नर्तिकीजवळ आल्यानंतर त्या अतिवीर राजाच्या कानात ते म्हणतात की भरत राजावर तू निश्चित रूपानं आक्रमण किंवा भरत राजाबरोबर युद्ध खेळू नका, तू तुला प्राणास मुकावं लागेल. एवढे शब्द काढल्यानंतर आता सगळे योद्धे तिथं सजग होतात. तिथे योद्धे होते, त्या योद्ध्यांना ती बातमी कळली. सगळे योद्धे सजग होऊन आपले शस्त्र हातामध्ये घेतात आणि त्या नर्तिकींच्या समोर सगळ्या नर्तिकांना दोन्ही नर्तिकांना घेरून निश्चित रूपानं सगळे योद्धे म्हणतात की आमच्या राज्यामध्ये येऊन, आमच्या महालामध्ये येऊन आमच्या राजाला निश्चित रूपानं प्रति आव्हान देण्याची तुमची हिंमत कशी झाली. त्यावेळी ते म्हणतात की आम्ही भरत जो राजा आहे त्याच्या राज्यातील आम्ही नर्तिकी आहोत. आम्ही सांगतोय ते ऐका आणि या गोष्टीला स्वीकार करून तुम्ही युद्धापासून बाजूला व्हा, परावृत्त व्हा. हे युद्ध करू नका, नाही तर तुम्हाला प्राणावर मुका लागेल. एवढं म्हणल्यावर ते योद्धे चिडले जातात आणि त्या योद्ध्यांनी सगळ्या त्या दोन्ही नर्तिकींवर हमला केला. परंतु त्या हमल्यामध्ये ती नर्तिकी वेश न सोडता त्या युद्धाला सामोरं जाऊन त्या सगळ्या योद्ध्यांचा तिथं पराभव करतात. आणि पराभव केल्यानंतर राजा आता भिलेल्या अवस्थेमध्ये असतोय की राजाला बंदी बनवलं जाते आणि राजाला बंदी बनवून सांगितलं जाते की आम्ही जे सांगितलं आहे ते निश्चित रूपानं ऐकलं नाही तर या भविष्यातल्या नाही कठोर परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. आणि या परिणामांना सामोरे जाण्यासाठी पूर्णतया तुम्ही अतिवीर राजे जबाबदार असणार आहे. त्यामुळे आम्ही सांगितलेली गोष्ट ऐका. एवढं म्हणल्यानंतर आता एवढे महान योद्धे त्यांच्याकडे होते, एवढे महान राजा, एवढे महान मंत्री होते. ते सगळे मंत्री तिथं बघत सगळे स्तब्ध राहून, काही मंत्री जे सल्लागार असतात राजाचे ते जवळ येतात आणि राजाला म्हणतात हे पहा, भरत जो राजा आहे त्याच्या राज्यातील नर्तिकी एवढ्या बलवान असतील तर त्याचे योद्धे किती बलवान असतील. आपण जर त्यांच्याबरोबर युद्ध केलं तर त्या युद्धामध्ये आपण टिकू शकणार नाही. त्यामुळे युद्ध करायचं आपण कॅन्सल करूया. हे वाक्य ऐकल्यानंतर जो अतिवीर राजा आहे तो अतिवीर राजा निश्चित रूपानं दुःखित होतोय की निश्चित रूपानं संसाराची रीत कशी आहे. एका नर्तिकीकडून निश्चित रूपानं आम्ही पराभव स्वीकारला आणि तो निश्चित रूपानं तिथनं बाजूला होतोय आणि आपल्या राज्यामध्ये परत जातोय. इकडे भरत राजा सुद्धा नाही त्याच्यावर युद्ध करण्यासाठी तिकडे येत असतोय. परंतु त्याला बी बातमी कळल्यानंतर निश्चित रूपानं तो तिथंच थांबतोय. थोडे दिवस बघूया की काय याची निश्चित रूपानं पुढचं प्लॅनिंग, पुढच्या गोष्टी काय आहेत हे बघूया म्हणून तो तिथंच थांबतोय. थांबल्यानंतर इकडं या अतिवीर राजाला काय होते माहिती काय, जो अतिवीर राजा आहे त्या अतिवीर राजाला नाही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्याला वैराग्य निर्माण होते की या संसारामध्ये काही नाही, की निश्चितपणे क्षणामध्ये एक घटना घडत्या, क्षणामध्ये दुसरी घटना घडत्या आणि क्षणामध्ये तिसरी घटना घडत्या. त्यामुळे मी या सगळ्या संसाराचा त्यागून दिगंबर दीक्षा घेणार म्हणून तो अतिवीर राजा सगळ्या संसाराचा राज्याचा त्याग करून तो निघतोय आणि निश्चित रूपानं तिथं दिगंबरे जैनेश्वरी दीक्षा त्या वनामध्ये घेतोय. झालं जे काय सगळं होणार होतं ते होत्याचं होतं झालं. या प्रसंगामध्ये त्यावेळी नर्तिकी वेशामध्ये असणारे श्री राम आणि श्री लक्ष्मण हे काय करतात, त्या अतिवीर राजाचे जे पुत्र होते त्या पुत्राला त्या अतिवीर राजाच्याकडे सिंहासनावर बसवतात आणि त्याचा राज्याभिषेक करून मोकळे होतात. आणि इकडं निश्चित रूपानं भरत राजाला कळतंय की निश्चित रूपानं असं कोणतर कने दोन नर्तिकी भरत राज्यातल्या दोन नर्तिकी म्हणून त्यांनी अतिवीर राजाचा पराभव तिथं केला, त्यांच्या युद्धांचा पराभव केला म्हणून अतिवीर राजा निश्चित रूपानं त्याला वैराग्य प्राप्त होऊन त्याने दिगंबर दीक्षा घेतली म्हणून भरत राजाला कळल्यानंतर तो भरत राजा म्हणतोय बहुतेक त्या नर्तिकी म्हणजे कोणतर देव देवते असेल, आमची मदत करायला आले असतील. मदत करायला आले असतील म्हणल्यानंतर तो मनात विचार करतोय. त्यावेळेस शत्रुघ्न म्हणतोय की भैया भ्रात भिण्याची गरज नाही, तो अतिवीर राजा आपल्याला भिलाय. त्यावेळी भरत राजा त्या शत्रुघ्नला रागवून म्हणतोय बघ
तुझ्या चुकीमुळे ह्या युद्धाला आपल्याला सामोरं जावं लागत होतं. पण तू एक गोष्ट लक्षात घे, तो राजा भिवून बाजूला गेलाय का काय झाले हे माहित नाही, परंतु आता ते मुनी वेशामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा अपमान करणे, डायरेक्ट मुनी वेशाचा अपमान करणे, तू कोणतीही गोष्ट बोलू नकोस आणि आपण आत्ता सगळ्या सेनेसहित त्या दिगंबर मुनीच्या दर्शनाला जाऊया. आणि ते भरत राजा आणि त्यांचं शत्रुघ्न राजा आणि त्यांचं सैन्य त्या जंगलामध्ये, जिथं त्यांनी अतिवीर राजाने दिगंबर दीक्षा घेतलेली आहे, तिथं दर्शन जातात. त्यांचे भावपूर्वक अशी जे भावपूर्वक त्यांना नतमस्तक होऊन प्रणाम करून नमस्कार करून निश्चितपणे त्यांचं सुकुशल विचारतात आणि त्यांची पूजा वगैरे पार पडतात आणि मग आपल्या राज्यामध्ये परत जातात. तोपर्यंत हे एका मंदिरामध्ये 2 नर्तिकी रूपामध्ये असताना श्रीराम आणि लक्ष्मण लपून बसलेले असतात. कारण की त्याच ठिकाणी भरत राजाने शत्रुघ्न यायलाय. जर त्यांना कळलं तर ही गोष्ट काय होईल म्हणून निश्चितपणे ते एका ठिकाणी लपून बसतात. ही गोष्ट इकडं झाल्यानंतर आता अतिवीर राजा जे दिगंबर वेशामध्ये ते आपली चर्या करल्यात आणि इकडं दुसऱ्या अवस्थेमध्ये भरत आणि शत्रुघ्न आपल्या आपल्या अयोध्यामध्ये निघून घ्यायसाठी परत गेलेले आहेत. आता ही गोष्ट झाल्यानंतर ही गोष्ट सगळी पार पडली आणि ही गोष्ट पार पडल्यानंतर निश्चित रूपानं ते जे नर्तिकी वेशामध्ये होते ते श्रीराम आणि लक्ष्मण परत आपल्या वेशामध्ये येऊन त्या माताईंच्या जवळ जाऊन सीता मैयाला घेतात आणि परत पृथ्वीधरच्या राज्यामध्ये परत येतात. वन गमन आहे काय वन संग्राम आहे कुणास ठाऊक. जीवनामध्ये कोणी महापुरुष कुठेही जाऊन देत त्यांना सगळ्या संघर्षांना सामोरे जावं लागते. परंतु संघर्ष असा आहे की ज्या ज्या दुःखामध्ये ज्या ज्या कष्टामध्ये जे जे लोक आहेत त्या लोकांना निश्चितपणे ते महापुरुष लोक त्या दुःखातून आणि कष्टातून दूर करण्याची किमया करतात. म्हणून त्यांचं जीवन हे महापुरुषांच्या कोटीमध्ये आणि उच्च कोटीचं जीवन असते. कुठं जाईल तिथं निश्चितपणे त्यांची वाहवा आणि त्यांचा आदर सत्कार आणि पुरस्कार होत असते. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर या गोष्टी न प्राप्त करायचं असेल तर आम्ही निश्चित रूपानं या अवस्थेमध्ये जेवढ्या प्रमाणात निश्चित रूपानं मर्यादांचं आणि अनुशासनाचं पालन करता येईल तेवढं करा. निश्चित रूपानं एक दिवस तुम्ही महापुरुष बनल्याशिवाय राहणार नाही. मर्यादा आणि अनुशासन सगळ्यात महत्वाचे आहेत. हे पोचले पृथ्वीधर राजा तिकडे निश्चित रूपाने या दोघांची वाट बघत होता. सगळ्यांची वाट बघितल्यानंतर आता अतिशय थाटामाटामध्ये श्री लक्ष्मणाचा आणि वनमाल्याचा विवाह साजरा पार पडणार असतोय. आणि हा विवाह सोहळा पार पडण्याच्या वेळी सगळी तयारी वगैरे केली आहे. अतिशय सुंदर रूपामध्ये इकडे श्री लक्ष्मण आणि वनमाला या दोघांना सजवण्याचं काम केलेलं आहे. सीता मैया आणि श्रीराम हे निश्चित रूपानं यांचं जे जोडी आहे ते सुद्धा सजले होते. किती सुंदर दिसत असेल सगळे लग्नासाठी. कैला पेराव तुमच्यासारखं आत्ता इथलं लग्न होते तसे नव्ह. सलवार आणि काय काय घालतात की जीन काय काय लय काय काय आता घालतात. काय काय वेगळंच वापरतात. काय काय करतात कुणास ठाऊक. आता नवीनच प्रकार काय काय चालू करल्यात. आणि ह्या गोष्टी न करता पारंपरिक आणि महत्त्वाच्या भारतीय संस्कृतीमध्ये राहून करणारे जे विवाह आहेत ते विवाह अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मोठ्या प्रमाणात तो विवाह पार पाडला जातोय. विवाहामध्ये सगळ्या व्यवस्था अतिशय सुंदर रूपामध्ये होता. आणि त्या सुंदर रूपामध्ये विवाहावर पार पडल्यानंतर थोडे दिवस ते राम आणि लक्ष्मण आणि सीता मैया त्याच ठिकाणी पृथ्वीधर राजाच्या राज्यामध्ये आपलं गमन 1 महिना 1.5 महिन्याचा प्रवास तिथंच काढतात. आणि तो प्रवास झाल्यानंतर आता त्यांचा विहार चालू होणार आहे. त्यावेळी वन मला म्हणते मी सुद्धा तुमच्यावर वनामध्ये येणार. त्यावेळी लक्ष्मण म्हणतोय हे बघ की वनाचा प्रवास आहे तो वेगळा आहे. त्यामुळे तू तुझ्या वडिलांच्या इथं अतिशय सुखात आणि अतिशय भावपूर्वक इथं राहा. ज्यावेळी मी कुठं जाऊन एका ठिकाणी स्थिर होईल किंवा माझी अवस्था चांगली होईल किंवा मी अयोध्येकडे परत येईन त्यावेळी तुम्हाला घेऊन जातो. काही भिण्याची गरज नाही. त्यांना तिथंच ठेवतोय आणि पुढं असं लई आहेत प्रकरण. ते करून त्यांचा प्रवास जो आहे तो दक्षिण दिशामध्ये निश्चितपणे दंडक वनासाठी विहार चालू होता. तुम्हाला माहिती आहे मी प्रवास सुद्धा सांगितलं होतं. आणि तो विहार चालत असताना ज्यावेळी ते पुढं चालत आता जातात त्या नगरातून ज्यावेळी नाही पृथ्वीधरच्या नगरातून नाही ज्यावेळी विहार करतात आणि चालत ते तिघेही श्रीराम श्री लक्ष्मण आणि सीता मैया हे सगळे जात असतात पुढे जात असतात. आणि त्यांना पुढे गेल्यानंतर एक क्षेमांजली नावाची नगरी मिळते. की क्षेमांजली नावाची नगरी मिळाल्यानंतर त्या नगरीमध्ये ज्यावेळी ते जात असतात
बरीच माणसं तिथे विराजमान असतात. सगळी माणसं ह्यांच्याकडं अतिशय कुतूहलतेनं बघत असतात. कारण की आमच्या नगरामध्ये आले तर बरीच माणसं मनात विचार करतात हे कोणतर महापुरुष असणार आहेत. कोण म्हणतात हे हेर आहेत का कुणास ठाऊक, हे आमच्या नगरामध्ये आलेले कोण आहेत कुणास ठाऊक. काय कायांच्या मनामध्ये शंका क्वेश्चन येते, ह्यांचं रूप एवढं सुंदर आहे म्हणजे निश्चित रूपाने हे महापुरुषच असणार आहेत. आणि त्यावेळी निश्चित रूपानं एका व्यक्तीची की नाही भावना काहीतरी वेगळी होते आणि तो व्यक्ती बोलण्यामध्ये दुसऱ्या माणसाला सांगण्यामध्ये त्यांना ऐकू जायसाठी की नाही एक प्रसंग बोलतोय आणि त्या प्रसंगामुळे या कथानकला आणि परत वेगळं वळण मिळतंय. ज्यावेळी त्या क्षेमांजली नगरीमधले बरेच श्रावक चर्चा करत असतात त्यावेळी लक्ष्मण आणि राम सुद्धा त्या चर्चा सगळ्या ऐकत असतात की चर्चा काय करल्यात. त्यावेळी एक श्रावक त्यांना ऐकू जाईल अशी चर्चा चालू करतोय की निश्चित रूपानं की हा राजा आणि ते राजाची राजकन्या आम्हाला किती पिडणार आहेत कुणास ठाऊक. आणि ती निश्चित रूपानं ती राजकन्या आहे, राजकन्या नसून ही कालकन्या आहे. त्या राजाजवळ विशेष रूपाच्या शक्त्या आहेत आणि त्या शक्त्या निश्चित रूपानं त्या राजानं एक संकल्प मनामध्ये बांधला आहे की माझी जी कन्या आहे माझ्या शक्तींचा सामना जो करणारा कोणी वर असेल त्या शक्त्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकणार नाहीत. असा जो वर असेल त्याच्याशीच माझ्या कन्येचा विवाह करणार. आजपर्यंत बऱ्याच मुलांचा आणि बऱ्याच राजकुमारांचा प्राण त्या शक्त्यांच्या समोर गेलेला आहे. त्यामुळे किती राजकुमारांचे आणि किती मुलांचे प्राण हे राजकुमार आणि ती निश्चित रूपानं ती जी कन्या आहे कालकन्या ती घेणार आहे कुणास ठाऊक. ही चर्चा ऐकल्यानंतर लक्ष्मण त्या अवस्था ऐकल्यानंतर लक्ष्मण श्रीरामजींना म्हणतोय तुम्ही थोडा वेळ इथं विश्राम करावा. आणि तो रामजींच्या पासून बाजूला जातोय आणि डायरेक्ट त्या क्षेमांजली नगराच्या जो राजा होता त्या राजाच्या महलामध्ये जातोय. आणि महलामध्ये गेल्यानंतर निश्चित रूपानं जो राजा होता आणि जी राजकन्या होती ती राजकन्याचं नाव होतं जित पद्मा. काय होतं? जित पद्मा. त्या शक्तीनं कोण जिंकणार आहे तोच त्या राजकन्याला जिंकणार आहे असं नाव तिचं जित पद्मा होतं. तर आता तो लक्ष्मण गेलाय आणि डायरेक्ट त्या राजाच्या समोर जाऊन राजाला म्हणतोय हे सगळे जे वाईट वर्तन आहे चुकीचे वर्तन आहे ते सगळं बंद करा. तुमच्या कुठल्या शक्त्या असतील त्या शक्तींचा प्रभाव कुणावर कुठल्या कुमारांच्यावर कुठल्याही ह्याच्यावर टाकू नका. तुमच्या काय शक्त्या असतील त्या सगळ्या शक्त्या माझ्यावर वापरा. आता राजा माझ्या नगरामध्ये येऊन माझ्या महलामध्ये येऊन मला त्या शक्त्यांसाठी चॅलेंज देणारा पहिला वर मला प्राप्त झालाय. पहिला निश्चितपणे राजकुमार प्राप्त झालाय. तो डायरेक्ट माझ्या महलामध्ये येऊन मला निश्चितपणे चॅलेंज द्यायलाय, मला आव्हान द्यायलाय आणि सगळ्या शक्त्या माझ्यावर यूज करा म्हणालाय. कोण आहे कुणास ठाऊक. त्यावेळी राजा चिडलेल्या क्रोधित अवस्थेमध्ये असतोय. तो चिडलेल्या अवस्थेमध्ये आपली पहिली शक्ती जोरात तिकडं त्या ह्याच्या दिशेने फेकल्यानंतर तो जो महापुरुष श्री लक्ष्मण होता तो एका हातामध्ये ती शक्ती झेलतोय. आता त्या राजकुमारला काही बी झालं नाही, पहिली शक्ती हातात झेललाय. आता त्या राजाला परत आणि क्रोध आला, दुसरी शक्ती फेकली, दुसरी शक्ती दुसऱ्या हातामध्ये झेलला. आता परत राजाला जास्त क्रोध आला कारण की दोन शक्त्या फेकून सुद्धा या राजकुमारावर काय फरक पडणार. आजपर्यंत जेवढे राजकुमार आले ते सगळे मृत्युमुखी पडल्यात पहिल्या शक्तीमध्ये. यानं दोन शक्त्या झेलल्यात. तिसरी शक्ती फेकली त्यानं काकत झेलला, चौथी शक्ती झेलली ह्या काकत झेलला. आता शेवटची शक्ती शिल्लक होती पाचवी. ती पाचवी शक्ती फेकायचं म्हणून राजाने विचार केला आणि जोरात जेवढे क्रोध सगळ्या मनात सगळी शक्ती एकवटली आणि त्या सगळ्या शक्तीनं पाचवी शक्ती फेकल्यानंतर त्या लक्ष्मणानं त्या सगळ्या पाचव्या शक्तीला आपल्या तोंडामध्ये झेललं. तोंडामध्ये झेलल्यानंतर त्याच्याशी संबंध असणारे सगळे वेंतर देव, नाकुमार देव, काय काय देव जे होते ते सगळे देव त्या लक्ष्मणाच्या वेद झाले आणि त्याचा जय जयकार आणि त्याच्या अंगावर पुष्पवृष्टी करायला चालू केली. हे सगळं ती जित पद्मा बघत होती. इकडे सगळे पुरुष मे झालेत. किती झालं. ती जित पद्मा बघत होती. ती जित पद्मा आली आणि आपल्या पिताश्री निवेदन करते की निश्चित रूपानं जित पद्मा निवेदन करते की हा वर आहे तो माझ्यासाठी योग्य आहे आणि मी याच वराशी लग्न करणार आहे. झालं. त्यावेळी राजानं आता
अतिशय आदरपूर्वक श्रीरामन आणि सीतामय्याला आपल्या नगरामध्ये वाजत गाजत बोलवलं. चावलाय वाजून दे, किती वाजणार आहे तेवढं वाजून दे. महापुरुषांचा पुण्याचा उदय असते हो, सगळीकडे वाजतेच. आमच्याकडे वेगळं वाजते. परंतु ते महापुरुष होते, ते महापुरुषांच्या जीवनामध्ये जे प्रसंग येतात ते उत्कृष्ट आणि आदर आणि सत्कार भावाचे येतात. आता त्या श्रीरामांना लक्ष्मणांना, परंतु निश्चित रूपानं जीत पद्मा आणि तो राजा जो होता त्यानं तर तयारी केली होती, परंतु लक्ष्मणांना अजून होकार दिला नव्हता. होकार कोणीकडे पाहिजे? इकडे आहे की श्रीराम आणि त्यांची वहिनी सीतामय्याचा होकार पाहिजे. राजानं निवेदन केलं की आजपर्यंत मी निश्चित रूपानं हा संकल्प बांधून होतो की या असा योग्य वर मिळेल त्याच्याशीच माझ्या मी कन्येचा विवाह करणार आहे, आणि तो विवाह मी अतिशय थाटामाटात करून देणार आहे, एवढा संकल्प बांधलाय. आजपर्यंत किती राजकुमारांचे आणि किती युवकांचे प्राण गेलेले आहेत, परंतु कोणीही या शक्तीनं जिंकू शकलं नाही. तुमचा बंधुराज, तुमचा भ्रात जो श्री लक्ष्मण आहे, त्या लक्ष्मणाने या सगळ्या शक्तींना जिंकलेलं आहे आणि सगळ्या शक्तींना वश केलेलं आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुमच्या भ्राताबरोबर म्हणजे लक्ष्मणाश्री माझ्या कन्येचा म्हणजे जीत पद्माचा विवाह करू इच्छितोय आणि त्याला तुम्ही परमिशन द्यावी. श्रीराम म्हणतोय ठीक आहे, ठीक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ठीक आहे म्हणल्यानंतर आता इकडं नगरामध्ये सगळी लग्नाची तयारी चालू झाली, परंतु श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या यांनी सुद्धा जिनेंद्र भगवंतांच्या मंदिरमध्ये दर्शन जाऊन आणि परत पूजा आरंभ केली. चालू कथानक तिथंच फिरून तयारी केली आणि हे सगळं पूजन अर्चन चालू आहे, सगळ्या विधी त्यांच्या चालू आहेत, सगळ्या विधी चालू आहेत. इकडे सगळं निश्चित रूपानं सगळं अखंड नगर आहे, ते नगर तोरणांनी, द्वारांनी आणि निश्चित रूपानं सगळ्या गोष्टींनी सजवलं झालेलं आहे. सगळे निश्चित रूपानं सगळे जे नगरातील लोक आहेत ते अतिशय आनंदी आहेत, कारण की आजपर्यंत आमच्यावर जे संकट होते ते संकट नाश झाले म्हणाले ते. कारण की जीत पद्माचा विवाह ठरणे म्हणजे त्या नगरावर असलेलं, पूर्ण राज्यावर असलेलं, देशावर असलेलं संकट नष्ट होणार होतं. कारण की तिला कालकन्या असं म्हटलं जायचं, कारण की जो मुलगा त्या शक्त्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करणार त्याचा मृत्यू होणारच. परंतु आज पहिला एक वर असा मिळालेला आहे की त्या सगळ्या शक्त्यांना त्याने वश केलेला आहे. म्हणून सगळी जी जनता होती, सगळे नगरवासी होते, ते अतिशय आनंदी होते की इथनं पुढे आता कुणाचं काल होणार नाही. त्यामुळे ती कन्या आहे ती आता राजकुमारी बनलेली आहे. त्यामुळे ती आता निश्चित रूपानं आमच्यावरचं संकट गेलं म्हणून ते अतिशय आदरपूर्वक, भावपूर्वक सगळ्या लग्नाची तयारी करत होते. आणि ही सगळी तयारी इकडं श्री रामचंद्रजी, सीतामय्या आणि लक्ष्मण जिनेंद्र भगवंतांच्या मंदिरमध्ये निश्चित रूपानं आराधना, भक्ती, पूजा अतिशय भावपूर्वक सगळ्या गोष्टी करल्यात. पूजन अतिशय भावपूर्वक केलं आणि आता लग्नाची तयारी आहे. तोपर्यंत कथा न कथा पुढच्या भागात जाणार आहे. निश्चित रूपानं त्यामुळं आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये या सगळ्या विवाहाची माहिती आणि पुढच्या भागामध्ये काय होणार आहे अतिशय पुढचा रोचक प्रसंग. कारण की दंडक ही झाल्यानंतर दंडक वनामध्ये प्रवेश होऊन एक उत्कृष्ट कथानक तुमच्या समोर येणार आहे आणि त्या कथानकच्या माध्यमातून तुम्ही ओळखशीला. कारण की श्रीराम आणि लक्ष्मण आणि सीतामय्या हे लग्न झाल्यानंतर तुमच्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहेत. किती आनंद असेल नाही आत्ता नव सगळ्यांना आनंद झाला. महाराष्ट्रात येणार आहेत म्हणा. आणि ते कुठे येणार आहेत? जिथं सिद्ध क्षेत्र आहे त्या सिद्ध क्षेत्रावर त्या वनामध्ये येणार आहेत. तुम्हाला माहित असेल सिद्ध क्षेत्र महाराष्ट्रातलं, तिथं सगळेजण जातात. 2 भावांनी तिथं मोक्ष प्राप्त केलेला आहे. त्या ठिकाणी ही कथानक पुढच्या भागामध्ये तिथं पोहोचणार आहे. त्यामुळं आजचा सिद्धांत, कर्मसिद्धांत काय मिळणार असेल तर आचार्य भगवंतांनी आजचा कर्मसिद्धांत दिलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही कुठेही गेलो, आम्ही कुठेही असलो तर एक गोष्ट लक्षात घ्या, आमचा परिवार आहे त्या परिवाराची सुद्धा मदत करणं आवश्यक आहे. दुसरा प्रसंग मिळतोय, कर्मसिद्धांत मिळतोय की जेवढ्या लोकांची दुःख आणि कष्ट नष्ट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात या गोष्टी आम्ही करेन तेवढ्या प्रमाणात निश्चितपणे आदर्श निर्माण होणार आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, महाभारतातला एक प्रसंग सांगतो या कर्मसिद्धांताच्या माध्यमातून. महाभारतातला प्रसंग असा असायचा
की महाभारतात ज्यावेळी की नाही युद्ध व्हायचं भावाभावांचं, कौरवांचं आणि पांडवांचं, त्यावेळी कधी कधी की नाही बाहेरचे राजे ज्यावेळी की नाही त्या कौरवांच्यावर किंवा पांडवांच्यावर की नाही युद्ध करायला यायचे, त्यावेळी काय काय वेळेला की नाही पांडवांचा सपोर्ट मागायला काय काय जण यायचे, आम्ही कौरवांच्या बरोबर युद्ध करणार, तुम्ही आम्ही सपोर्ट करावा. त्यावेळी ते पांडव काय म्हणायचे माहिती काय, ते दोघं एकमेकांसंग कायम खुर्चीसाठी भांडले, परंतु त्यावेळी ज्यावेळी दुसरे राजे त्यांना विचारायला जायचे त्यावेळी ते पांडव काय म्हणायचे माहिती काय, ज्यावेळी आमच्यात युद्ध होतोय त्यावेळी आम्ही कौरव आणि पांडव आहे, परंतु ज्यावेळी दुसऱ्यांच्या राजांच्या बरोबर युद्ध होईल त्यावेळी आम्ही सगळे भाऊ निश्चित रूपाने एक आहे, हा कर्मसिद्धांत मिळतोय. किती काय झालं तर, कुठेही काय झालं तर आमचा परिवार एक आहे हे दाखवणं आवश्यक आहे. तुमच्या घरात तुम्ही काय करताय हे माहीत, परंतु ज्यावेळी समाजासाठी किंवा देशासाठी किंवा राज्यासाठी किंवा गावासाठी आम्ही बाहेर पडणार आहे त्यावेळी आमचा परिवार एकच असणं आवश्यक आहे आणि आमचा समाज एकच असणं आवश्यक आहे. हा कर्मसिद्धांत आज मिळतोय आणि हा कर्मसिद्धांताच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करावे एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला मी विराम देतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में ना को मेरे राम मेरे श्याम, तेरा नाम एक साचा दूजा ना को मेरे राम मेरे श्याम.